देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ती जीवन हे प्रार्थनामय जीवन असावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि प्रत्येक विश्वासणारा, परमेश्वरावरती विश्वास ठेवणारा व्यक्ती हा निरंतर आपल्या प्रार्थना आणि विनंत्या देवबापाजवळ सादर करण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रार्थना ही एक फार अविभाज्य अशी गोष्ट विश्वासणाऱ्यांच्या जीवनासाठी परमेश्वराने दिलेली आहे. प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं, प्रार्थना म्हणजे आपल्या विनवण्या देवाला कळवणं, प्रार्थना म्हणजे देवाशी संवाद साधणं, आपल्या अडीअडचणी देवापुढे सादर करणं. आणि हे सगळं सादर करीत असताना किंवा देवाशी आपण बोलत असताना प्रार्थनेचं महत्व आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग देवबाप काय सगळ्याच प्रार्थना ऐकतो का? मुळीच नाही. ज्या प्रार्थना चुकीच्या आहेत किंवा ज्या प्रार्थना योग्य नाहीत, अशा प्रार्थनांची मनुष्याला उत्तर मिळत नाहीत. प्रार्थनेबद्दल बऱ्याच लोकांचे अनेक गैरसमज आहेत. बऱ्याच जणांना वाटतं की माझा जो प्रॉब्लेम आहे, ही समस्या आहे, ह्याला डिटेलमध्ये देवाला सांगणं म्हणजे प्रार्थना आहे. मग मला असा त्रास होतो, मग माझ्या जीवनात असं घडतं, मग मला सैतान असा त्रास देतो, माझ्या जीवनात असं दुःख आहे, मग ह्या दुःखामुळे मला काय काय अडचणी येतात, ह्या संकटामुळे माझ्या जीवनावर काय परिणाम झालाय. काही लोकांना असं वाटतं की देवाला काही दिसत नाहीये आणि त्याला एकदम डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट सांगावी लागणार आहे, मग देवाला कळेल की माझा काय प्रॉब्लेम आहे. प्रार्थना म्हणजे आपल्या समस्येचं वर्णन करून देवाला कळवणे नाही. प्रार्थना म्हणजे बिनकामाच्या गप्पा मारणं नाही. प्रार्थना भारदस्त शब्दांमध्ये ज्यावेळेस मनुष्य बोलतो आणि प्रार्थना करतो आणि सगळे म्हणतात काय प्रार्थना केली, वा 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 वा, काय शब्द आहेत, काय प्रार्थना आहे. ॲक्च्युली तुम्हाला सांगतो, त्या व्यक्तीची प्रार्थना चांगली नाही, त्याची भाषा चांगली आहे, भाषा शैली चांगली आहे. प्रार्थना म्हणजे देवाच्या प्रिय लोकांनो, देवाबरोबर बोलणं आहे. आणि ह्या प्रार्थना करीत असताना आम्हाला काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. आमची प्रार्थना सामर्थ्यवान प्रार्थना कशी होईल? आम्ही मागू आणि त्या गोष्टीला स्वर्गीचा देव स्वर्गातून होय आणि आमेन म्हणेल आणि या ठिकाणी लगेच तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी कार्य होताना दिसतील. अशी एक सामर्थ्यवान प्रार्थना कशी असावी हे आज आपण समजून घेणं गरजेचं आहे. एटीएम मशीन चालू आहे, तुमचं अकाउंट बँकेत आहे, तुमच्याकडं एटीएम कार्ड आहे, तुमच्याकडे एटीएम कार्डचा पासवर्ड पण आहे. पैसे निघतील का नाही निघणार? हॅलो, चेक. तुमचं अकाउंट आहे त्या बँकेत, एटीएम मशीन चालू आहे, तुमच्याकडचं एटीएम कार्ड चालू आहे, तुम्हाला एटीएमचा पासवर्ड माहिती आहे. पैसे निघतील का नाही निघणार? निघतील? नाही निघणार. बॅलन्स झिरो आहे. बॅलन्स झिरो आहे. बॅलन्स असायला पाहिजे. मग आता एक सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट समजून घ्या. तुमच्या अकाउंटवर जर 10,000 आहेत, 20,000 निघतील का? जे आहे तेच निघेल. प्रार्थना करीत असताना एक सगळ्यात प्रायमरी पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आणि ती गोष्ट म्हणजे महत्वाची की जे देवाच्या योजनेत आहे ते आपल्याला मागता आलं पाहिजे. जे देवाने राखून ठेवलेलं आहे, जे देवाच्या प्लॅनिंग मध्ये आहे ते आपल्याला मागता आलं पाहिजे. आणि मग परमेश्वर त्या प्रार्थनांची उत्तरं देतो. ज्या वेळेस तुमची मागणी देवाच्या योजनेच्या बाहेर जाते त्यावेळेस त्या प्रार्थनांची उत्तरं देव देत नाही. देवाची योजना करणं गरजेचं आहे. योजनेच्या बाहेर प्रार्थना केली, आयुष्य घालवा प्रार्थनेत, उत्तर मिळणार नाही. काही लोक म्हणतात की परमेश्वरा, त्यांनी मला लई त्रास दिलाय, आज त्याचा ऍक्सिडेंट होऊ दे, देवा त्याला मारून टाका आजच्या आज. तुम्हाला काय वाटतं? देवाला सुपारी देत आहे? कोणाचा जीव घ्यायला सांगताय? कुठल्याही प्रार्थना तुम्ही फक्त करताय म्हणून देव ऐकायला बसलेला नाहीये.
देवाची योजना आपल्याला कळाली पाहिजे की परमेश्वराच्या योजनेमध्ये काय आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या प्रार्थना देवाच्या योजनेप्रमाणे असतात, मग परिस्थिती कितीही नकारात्मक असली तरी ती प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येते. त्या प्रार्थनेचं तुम्हाला उत्तर मिळतं, कारण की तुम्ही देवाच्या योजनेत असलेली गोष्ट देवाकडे मागितली. कधी मला मिसेसनी फोन केला, खूप आनंदाची काही गोष्ट आहे, लेकरांनी शाळेत चांगला परफॉर्मन्स दिला, काय 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 असं. मग मी काय करतो, जातानाच चॉकलेट घेऊन जातो. आणि मग मुलींनी मला बघितलं माझ्या, की ते म्हणतात, डॅडी आम्ही पास झालो, आम्हाला चॉकलेट पाहिजे. माझ्या प्लॅनिंग मध्ये काय आहे, चॉकलेट आहे. त्यांनी पण तेच मागितलंय. बापाला आनंद, लेकराला आनंद. आता लेकर पास झालेत, काय डॅडी सिगारेट बिगारेट काय आहे की नाही, डॅडी काय देईल, छडी डायरेक्ट. कळतंय तुम्हाला. तशीच स्वर्गीय देवाची आपल्याबद्दल पण योजना आहे. आणि ती योजना आपल्याला कळायला पाहिजे. त्या योजनेनुसार ज्यावेळेस आमच्या प्रार्थना होतात आणि ज्या देवाच्या योजनेतल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी मागितल्यानंतर परमेश्वर आमच्या इच्छा अपेक्षा गरजा पूर्ण करतो. आता देवाच्या योजना कळणार कशा, परमेश्वराच्या योजना आम्हाला ज्ञात कशा होणार, देवाच्या योजना आम्हाला कशा समजणार. खूप सोपं आहे. देवाच्या वचनानुसार देवाच्या योजना आम्हाला कळतात. कशानुसार, पहिली गोष्ट वचनानुसार. जे लोक वचन वाचतात आणि वचनाच्या आधारावरती प्रार्थना करतात, त्या लोकांच्या जीवनात परमेश्वराचं अद्भुत काम होतं. प्रार्थना करताना नेहमी वचनाला अनुसरून प्रार्थना करा. वचन जर तुम्हाला ठाऊक असेल आणि वचनावर आधारित जर तुमची प्रार्थना आहे, तर तुमच्या प्रार्थनेचे तुम्हाला उत्तर मिळत जातील आणि देवाचं गौरव त्या प्रार्थनेच्या द्वारे होईल. वचन वाचत असताना तुम्हाला रिव्हील होईल की ही गरज आहे, ह्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. दुसरी गोष्ट की पवित्र आत्मा तुम्हाला प्रकट करेल कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करावी आणि कोणत्या गोष्टीसाठी करू नये. तिसरी महत्वाची गोष्ट की कदाचित संदेश त्यांच्याद्वारे तुम्हाला प्रार्थना विनंती कळू शकते की ह्या गोष्टींसाठी प्रार्थना केली पाहिजे. याचा अर्थ आत्मिक क्षेत्रात देवाच्या योजनेत काय आहे त्यानुसार आमची प्रार्थना असणं गरजेचं आहे. प्रार्थना एक आग आहे प्रियांनो. किती लोक आमेन म्हणतील. प्रार्थनेला साधारण गोष्ट समजू नका. प्रार्थना एक आग आहे, आग. आणि वचन इंधन आहे, इंधन. ज्यावेळेस अशी छोटीशी शेकोटी पेटवलेली आणि तुम्ही डायरेक्ट 1 लिटर डायरेक्ट घेतलं, काहीतरी रॉकेल वगैरे त्याच्यात भस्कन टाकून दिलं फ्युएल, ती आग काय होणार, जोरात वाढणार. प्रियांनो, जी तुमची प्रार्थना विनंती आहे त्या विनंतीला वचनामध्ये घेऊन ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, तुमच्या प्रार्थनेचा एक भडका होतो प्रियांनो. एक फार मोठं सामर्थ्य रिलीज होतं की त्या वचनाला जागून परमेश्वर तुमच्या प्रार्थनेची उत्तरं देतो. कुणाला संतान नसेल त्याने आठवण केली पाहिजे, हे परमेश्वरा, हन्नाला पण मुलबाळ नव्हतं, तिने प्रार्थना केली, तिची ऐकली, माझी पण प्रार्थना ऐक. मी चॅलेंज देऊन सांगतो, तुमच्या प्रार्थनेचं तुम्हाला उत्तर मिळेल. ज्या परिस्थिती तुम्ही पवित्र शास्त्रात पाहता, जी वचनं परमेश्वराने दिलेली आहेत, परमेश्वर मनुष्य नाही की तो आपला शब्द बदलेल. जे त्याच्या पवित्र वचनात लिहिलेलं आहे, जे त्याच्या योजनेतलं आहे, त्या योजनेप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही देवाकडे प्रार्थना करता, परमेश्वर सिच्युएशन तुमच्या जीवनात कशी असो, तुमच्या प्रार्थनेची तुम्हाला उत्तरं मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. परमेश्वर प्रेरणा देतो कशासाठी प्रार्थना करावी, कुठल्या गोष्टीसाठी देवाकडे विनंती करावी. आणि म्हणून आज आमची गरज आहे की आम्ही निरंतर देवाच्या सानिध्यात प्रार्थना करावी. मत्तयाचं पुस्तक 9 अध्याय 36 ते 38 वचन पहा. तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला. येशूला लोकसमुदायाला पाहिलं, त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे. काय आहे, सगळ्यांनी म्हणा, पीक फार आहे. जरा काहीतरी खाऊन आल्यासारखं म्हणा, पीक फार आहे. बरं, पीक फार आहे सांगितलंय,
पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत, कमी आहेत कामकरी. याच तो पिकाच्या धान्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. कामकरी यावेत म्हणून प्रार्थना करा. पीक काय? पीक हे सगळं जग आहे प्रियांनो. पीक यावं ह्याच्यासाठी प्रार्थना करायला नाही लावली. आज मंडळीच्या प्रार्थना चुकत आहेत. पीक यावं, हार्वेस्ट मिळावी म्हणून प्रार्थना नाहीये. ऑलरेडी हार्वेस्ट आहे, पीक आहे. प्रार्थना याच्यासाठी करायला लावली आहे की कामकरी असावेत, अजून कामकऱ्यांची वाढ व्हावी याच्यासाठी प्रार्थना करा. कापणी करणारे लोक मिळावेत याच्यासाठी प्रार्थना करा. कामकरी असावेत. ही गरज आहे की धन्याने कापणीसाठी कामकरी पाठवावेत. अनेक लोक उभे राहावेत की जे कापणीसाठी तयारी करतील आणि देवाच्या गौरवासाठी उभे राहतील. प्रार्थना पिकासाठी नाही, कामकऱ्यांसाठी करायची आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली, अख्ख्या जगावर त्याने प्रीती केली. पीक रेडी आहे सगळं. कापणी करणाऱ्यांची कमी आहे, सुवार्ता सांगणाऱ्यांची कमी आहे, प्रभूचं नाव निर्भीडपणे घेणाऱ्यांची कमी आहे. कामकरी असावेत यासाठी प्रार्थना करा. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता देवाकडं आणि तुम्ही म्हणता की देवा मला बरं कर, ऍक्च्युली हे पण म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही ऐकताय मी काय बोलतोय? यशा 53:5 मध्ये सांगितलंय, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली आणि त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले आहे. ऑलरेडी ते आरोग्य देव बापाने दिलेलं आहे आणि आपण विचारतो की देवा मला आरोग्य दे. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती ते आशीर्वाद दिलेले आहेत. प्रभू तुम्हाला मिळालाय, तुम्ही ऑलरेडी आशीर्वादित आहात. प्रभू तुम्हाला मिळालेला आहे, तुम्ही ऑलरेडी बरे झालेले आहात. ज्यावेळेस एखादा आजार तुमच्या जीवनाकडे येतो, तुम्हाला धन्यवादाची प्रार्थना करायची आहे. प्रभू येशू, हा आजार माझ्या जीवनात मी स्वीकारत नाही. माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. मला विश्वास आहे तुझ्या वचनाप्रमाणे या शरीरात देवाचा पवित्र आत्मा वसतो. या शरीरात आजार कसा राहील? आजार या शरीरामध्ये इल्लीगल आहे. जेव्हा देव येतो तेव्हा अंधकाराला जावं लागतं. आत्मा आलेला आहे, या आजाराला माझ्या जीवनात मी स्वीकारत नाही. हे आजारा चल निघ येशूच्या नावात, मी बरा आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही कन्फेशन करत राहता मी बरा झालेलो आहे, तुम्ही देवाचा गौरव करता. कितीतरी लोक प्रार्थना करतात, हे प्रभू मी दुःखात सापडलेलो आहे. हॅलो माईक चेक. हे प्रभू मच पाप्यावर दया कर. येशू मला सोडून जाऊ नको प्रभू. हे देवा माझ्यावर दया कर. प्रभूला चीड येत असेल. हॅलो, तुम्ही ऐकताय चर्च? या प्रार्थनांची देवाला गरज नाहीये प्रियांनो. प्रभूला या प्रार्थना मुळीच आवडत नसतील. कारण मत्तय 28व्या अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये प्रभूने सांगितलंय, जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही म्हणता येशू मला सोडू नको, प्रभू म्हणतो अरे मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. तू एकटा नाही, मी तुझ्या बरोबर आहे. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो आम्हाला मिळालेले आशीर्वाद आम्हाला घोषित करता आले पाहिजेत. जे प्रभूने ऑलरेडी आम्हाला दिलंय ते आम्हाला जाहीर करता आलं पाहिजे. मी बरा झालो आहे, मी आशीर्वादित आहे, परमेश्वराने मला संपन्न केलं आहे, परमेश्वराने त्याची बरकत मला दिली आहे. मी दरिद्री नाही, मी कंगाल नाही, मी भिकारी नाही, मी राजांच्या राजांचा, प्रभूंच्या प्रभूचा मी अभिषिक्त आहे. मी दास आहे देवाचा, मी दासी आहे देवाची. तो यहुदा वंशाचा सिंह आहे, त्याचा मी बच्चा आहे. त्या प्रभूने माझ्यावर दया केली आहे. ही प्रार्थना नको, दया कर. ऑलरेडी तुमच्यावर दया झालेली आहे. ऑलरेडी त्याने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. आधीच त्याची कृपा तुमच्यावरती झालेली आहे. हे देवा मला मुक्त कर असं म्हणू नका. त्याने ऑलरेडी तुम्हाला आणि मला मुक्त केलेलं आहे. बंधनं तुटले आहेत, आमचे शाप निघून गेलेले आहेत. तारण त्याने आम्हाला दिलेलं आहे.
जे काही करायचं ते वधस्तंभावर त्याने केलं आणि म्हणूनच तो म्हटलेला आहे 6व्या शब्दात, पूर्ण झाले आहे. जर त्याने अपूर्ण सोडलं असतं तर ही प्रार्थना बरोबर झाली असती. देवा दे 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 दे. आज आम्हाला ह्या प्रार्थनेची गरज आहे. देवा धन्यवाद प्रभू, तुझे आभार मानतो की तू मला आशीर्वादित केलं आहे. आणि जे आशीर्वाद घोषित करत राहतात त्यांचं जीवन देवाच्या सामर्थ्यात आणि कृपेत वाढत आणि वाढत जातं. वचनानुसार प्रार्थना करा. वचनात सांगितलंय की तुम्हाला कामकरी मिळावेत देवाच्या राज्यासाठी, म्हणून प्रार्थना करा. पीक फार आलेलं आहे. ऑलरेडी देवबापाने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. आणि स्वर्गातले किती आशीर्वाद दिलेत आपल्याला? किती टक्के? 50%. आमेन, हालेलुया. स्वर्गातले सगळे आशीर्वाद देऊन त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, प्रार्थना देवाच्या योजनेतल्या गोष्टीसाठी करा. आणि ती योजना समजून घेण्यासाठी देवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घ्या. देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला रिव्हील करेल, देवाचा आत्मा तुम्हाला समजावून सांगेल या गोष्टीसाठी प्रार्थना कर. ही गोष्ट देवाच्या मनामध्ये आहे. कारण की देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा हे एक परमेश्वर आहे. जे पित्याच्या मनात चाललंय ते पवित्र आत्म्याला ठाऊक आहे. आणि तोच आत्मा तर देवाने तुम्हाला दिलेला आहे. जे देवाच्या योजनेत आहे पवित्र आत्मा तुम्हाला प्रकट करेल. आणि ज्या वेळेस एकदा तुम्हाला कळालं की ही देवाची योजना आहे, मग तुम्ही कशी प्रार्थना करायची आहे? एकदम आत्म्याने प्रार्थना करायची. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? प्रार्थना ती नसावी लिस्ट वाचून दाखवल्यासारखी. प्रार्थना अशी नसावी की एक रटाळ काहीतरी वाचन चालू आहे. प्रार्थना ती नसावी. तुमच्या अंतःकरणातल्या भावना परमेश्वरासमोर प्रकट झाल्या पाहिजेत. आणि कधी असं चांगल्या चांगल्या लोकांच्या चुका होतात, घाबरायचं नाही. लोकांना असं वाटतं की आता एक शब्द चुकला की देव छडी घेऊनच उभा आहे मारण्यासाठी. देवाच्या प्रिय लोकांना देवाचा स्वभाव तुम्हाला कळाला नाही, हा त्याचा अर्थ आहे. जर तुमच्या बोलण्यातून चुकून एखादी गोष्ट, चुकून तुम्हाला माहीत नाही पण एक स्लिप ऑफ टंग मुळे किंवा काही गोष्टीमुळं जर एखादा शब्द चुकून निघाला, तुम्हाला कळालंय प्रभू सॉरी मला हे म्हणायचं नव्हतं, मी हे म्हणत आहे. लहान लेकरं तुमच्या घरात आहेत, त्यांचे प्रत्येक शब्द बरोबर असतात. आले बापले, तुम्ही मारता का धरून? आले बापले नाही, अरे बापरे म्हणायचं. अरे म्हण म्हण, नाही तर तोंड बंद कर, बोलू नको, असं म्हणता का? त्याची लेकरं पण शिकत आहेत ना, देवाची लेकरं शिकत आहेत ना प्रार्थना करायला, त्याच्याशी बोलायला शिकत आहेत. तो लगेच तुम्हाला फटके देणार नाही, लगेच तुम्हाला ताडण करणार नाही, लगेच तुमच्यावर संकट येणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, हा परमेश्वर खूप दया करणारा देव आहे, कृपा करणारा परमेश्वर आहे. तो आमचे शब्द, आमच्या प्रार्थना, त्या शब्दांच्या मागे आमच्या काय भावना आहेत ते समजून घेणारा देव आहे. कधी कधी आमच्या बोलण्यातून एखादी गोष्ट अशी जाते, समोरच्याला त्याचा वेगळा अर्थ वाटतो. कधी होतो की नाही गैरसमज, शब्दांचा विपर्यास, बोलायचं होतं, समोरच्याला वेगळा गैरसमज झाला. देव कधीच गैरसमज करून घेत नाही. तुमच्या शब्दांच्या मागे असलेल्या भावना सुद्धा त्याला कळतात. त्याच्यामुळे या शब्दांच्या चक्रामध्ये अडकू नका. फक्त तुमची प्रार्थना, तुमचे विचार, तुमच्या आत्म्यात काय चाललंय हे देवापुढे सादर झालं पाहिजे. हे देवाशी बोलणं आहे. आणि त्याच्यासाठी खूप चांगले शब्द येणं, भारदस्त माझा आवाज असणं, मी खूप चांगले चांगले शब्द काढून बोलू नाही शकत. देवाशी बोलतोय आपण. ते लहान लेकरू आईबापाशी बोलताना काहीच विचार करत नाही. जसे तुटके फुटके शब्द असतील ते सगळे, जेवढं त्याच्या डिक्शनरीत आहे ते सगळे जमा करून ते बोलायचा प्रयत्न करतं. आपल्या आईबापाशी बोलण्यासाठी ते लेकरू आतुर आहे, तसं आम्ही आतुर असावं. जसं जमतं तशी त्याची प्रार्थना केली पाहिजे. जे शब्द देव देतो त्या शब्दांनी प्रार्थना केली पाहिजे. इथं मराठी भाषेची किंवा कुठलाही तुमच्या मदर टंगची कुठल्याही भाषेची कॉम्पिटिशन नाहीये. देवाशी बोलणं म्हणजे हे तुमच्या अगदी आत्म्यातून येणारे शब्द असले पाहिजेत. हालेलुया. प्रभू तुम्हाला प्रकट करील कशी प्रार्थना करावी. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त एक महान प्रार्थना योद्धा होता, साधारण नाही. त्याचं प्रार्थना जीवन एवढं स्ट्रॉंग होतं, एवढं स्ट्रॉंग होतं. प्रार्थना करणाऱ्यांचे पण दोन प्रकार आहेत. बोलू का नको सांगू? आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू तुमच्या उत्साहाबद्दल. दोन प्रकारच्या प्रार्थना आहेत. प्रकार नंबर 1,
काही लोक घरी अजिबात प्रार्थना करत नाही, पण जर का त्यांनी माईक हातात घेतला, माय जीजस, हे प्रभू जन्मल्या दिवसापासून आजपर्यंत मला सांभाळलंच म्हणून धन्यवाद. इथून जे चालू करतील आणि जेवढे त्यांच्या आयुष्यातले वर्ष आहेत त्या प्रत्येक वर्षाबद्दल धन्यवाद देतील. आणि काही लोक अशी प्रार्थना करत असताना मला असं वाटतं की ह्यांना खूप वर्षांनंतर प्रार्थनेची संधी मिळालेली. इतकी लांब लचक रटाळ प्रार्थना, ह्याला आशीर्वादित कर, त्याला आशीर्वादित कर. एकदा एक पास्टरला आमच्या इथंच माटुंग्यामध्ये प्रार्थनेसाठी बोलवलं. एक अंकलला कर्नाटकात जायचं होतं, 8:15ची चेन्नई एक्सप्रेस होती आणि त्यांची सगळी तयारी वगैरे झाली आणि ते गेले, पोहोचले तिकडं आणि ते तयारी घरी त्यांचं सगळं रेडी आहे. पास्टर पोहोचले घरामध्ये 7 वाजता. म्हटले 5 मिनिट प्रार्थना करो, मुझे खाना खाना है और निकलना है, कर्नाटक जाना है. ते म्हटले करू चालू. त्यांनी जी प्रार्थना चालू केली प्रियांनो, हालेलुया. ऊपर की तार से लेकर नीचे की पटरी तक प्रभु आशीष देना, आगे वाले इंजन से लेकर आखिरी बुगी तक प्रभु आशीष देना, इनके आजू बाजू बैठने वाले लोगों को आशीष देना, जो लोग कुछ बेचने के लिए गाड़ी में आते, जहां जहां ये गाड़ी रुकेगी उन हर एक स्थान को आशीष देना. अंकल का सफर आशीष करना, जिस काम से गांव जा रहे हैं लोगों से मिलना जुलना, काम करना, हर एक चीज. ही प्रार्थना अशी लांबली. 7:45. आता 15 मिनिटात खायचं काय, पोचायचं काय, 8:15ची ट्रेन आहे, दादरला जायचं माटुंगा, सोपं काम नाही. संध्याकाळच्या वेळेस ट्रॅफिक मधून पोहोचणार कसा. आता पास्टरचे आभार मारू का, ह्याच्या डोक्यात काही दगड घालू, हे त्यांना कळेना. काही लोकांना भान राहत नाही, प्रार्थना करतात, इथं मिनिटात स्वर्गात पोहोचतात. त्यांना वाटतं आता देवदूत आहे तिथं, आता अशी प्रार्थना करा की काय कोणी काय विचारायलाच नको. आपल्याला भान असलं पाहिजे. आपण प्रार्थना करताना पवित्र आत्म्याची समज आपल्याकडे असली पाहिजे. कुठल्या क्षणी कशी प्रार्थना करावी, किती प्रार्थना करावी. येशू ख्रिस्त त्याचं प्रार्थना लाईफ कसं आहे, अधिक वचन वाचून परत याच्यावरती येतो. लूक 6 अध्याय 12-13 वचन वाचण्यात आपण, पण 12वं वचन ऐका. लूक 6:12. त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला. किती वेळ? सगळ्या समाजाला घेऊन गेला का डोंगरावरती? तो गेला, लिहिलंय, एकटा गेला, एकटा. हालेलुया. लोकांना हे रहस्य बऱ्याचदा समजत नाही. तुमच्या वैयक्तिक प्रार्थना मोठ्या असल्या पाहिजेत. आणि जेव्हा तुम्ही लोकांमध्ये येता त्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, ते सामर्थ्य तुम्ही रात्रभर प्रार्थनेत प्राप्त केलंय. पब्लिक प्लेसेसमध्ये प्रार्थना करत असताना तुमची प्रार्थना कशी हवी आहे? लाजरा बाहेर ये, मुर्दा बाहेर आला पाहिजे. एका वाक्यात सगळं संपलं. जक्कया खाली उतर, संपलं, तारण झालं त्याच्या घराण्याचं. एका वाक्यात सगळा गेम फिनिश, काहीच पुढे राहिलेलं नाहीये. हे सामर्थ्य कधी प्राप्त होतं? जेव्हा आपलं एकांतातलं जीवन प्रार्थनामय असतं, जेव्हा आमचं एकांतातलं जीवन प्रभूच्या सामर्थ्याने भरलेलं असतं. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस देवाचा अभिषेक तुमच्यावर येतो, फक्त तुम्ही आशीर्वादित होत नाहीत, तुमच्या वस्त्राच्या काठाने सुद्धा मिरॅकल होतील. हालेलुया. तुमच्या शब्दाने सुद्धा मिरॅकल होतील, तुमच्या बोलण्याने होतील, तुमच्याकडे असलेल्या गोष्टींच्या द्वारे होतील. परमेश्वराचं सामर्थ्य प्रार्थना करणाऱ्या लोकांवरती टिकून असतं. आमेन. प्रार्थना वैयक्तिक रीतीने जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस तुमचा अनलिमिटेड टाइम प्रभूसाठी दिला पाहिजे. प्रार्थना प्रभूने रात्रभर केली आणि जशी ती प्रार्थना केली 13व्या वचनात सांगितलंय, मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांच्यातून पुढील 12 जणांना निवडून त्यांना प्रेषित असे नावही दिले. येशू ख्रिस्त रात्रभर प्रार्थना करतो. नेक्स्ट डेला एक फार मोठं डिसिजन तो घेतो आणि तो 12 शिष्यांची निवड करतो. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रार्थना गरजेची आहे. जे लोक प्रार्थना करतात त्यांचा डिसिजन कधीच चुकत नाही. यहुदाला 12 जणांमध्ये घेण्यामध्ये पण देवाची योजना होते. सगळ्या गोष्टी पवित्र शास्त्रात आधीच नमूद करण्यात आल्या होत्या. ज्याने माझं अन्न खाल्लं त्याने माझ्यावरती लाथ उगारली, असं वचन पूर्ण करण्यासाठी यहुदाला पण टीम मध्ये घ्यावं लागलं.
प्रत्येक गोष्ट देवाच्या योजनेप्रमाणे घडून येते. कधी? ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनामय जीवन जगता. देवाच्या योजनेप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, त्यावेळेस तुमची कधीही फसगत होत नाही. त्यावेळेस तुमचं जीवन कधी व्यर्थ जाणार नाही. त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये कधी अरिष्ट येऊ शकत नाही, कारण की तुम्ही प्रत्येक पाऊल देवाला विचारून केलेला आहे आणि तुमच्या प्रार्थना देवाच्या योजनेप्रमाणे तुम्ही देवापुढे सादर केलेल्या आहेत. परमेश्वर त्या प्रार्थनेचं उत्तर देतो. येशू ख्रिस्ताच्या प्रार्थना साधारण नव्हत्या. तो रात्रभर जागून प्रार्थना करतो आणि असा एक वेळा नाही, कैक वेळा त्याच्या प्रार्थनांचा उल्लेख पवित्र शास्त्रात आलाय. त्याची प्रेयर लाईफ इतकी स्ट्रॉंग होती. माणसांचे परिश्रम व्यर्थ ठरल्यानंतर, परमेश्वराचा हात आल्यानंतर मोठ्यानी महान गोष्टींची सुरुवात होते. ज्यावेळेस मनुष्य फेल ठरतो प्रियांनो, आपले हात स्वर्गाकडे उंच करून देवाकडे प्रार्थना करा, गुडघे टेकून देवाकडे प्रार्थना करा. ती परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. येशू ख्रिस्ताचं प्रार्थना जीवन जसं होतं, तो रात्रभर प्रार्थना करायचा, तो एकांतात प्रार्थना करायचा. आणि एवढंच नाही, त्याच्या प्रार्थनेत अजून एक रहस्य पुढे पत्रांमध्ये त्याचा उलगडा केलेला आहे. वाचूया आपण इब्री लोकासपत्र 5वा अध्याय आणि 7वं वचन. आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे, त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात, म्हणजे येशू शरीररूप धारण करून आला त्या दिवसांमध्ये काय केलं? मोठा आक्रोश करत. कशी प्रार्थना आहे त्याची? मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. आमेन. प्रार्थना कशी केली प्रभूने? मोठा आक्रोश करून, अश्रू गाळून, अंतकरणापासून प्रार्थना केली. देवाच्या प्रिय लोकांनो, या शब्दांचा आम्हाला अर्थ कळायला पाहिजे. मोठा आक्रोश. आक्रोश कधी होतो माणसाला? एकदम ज्यावेळेस तुमच्या अंतकरणातून प्रार्थनेचे शब्द निघतात, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांचं ओझं स्वतःचं समजून त्या गोष्टींसाठी प्रार्थना करता, तेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ शकतात. दुसऱ्यांचं दुःख आपलं समजून ज्यावेळेस प्रार्थना केली जाते, त्या प्रार्थनेत तुम्ही आक्रोश करून आणि अश्रू गाळून प्रार्थना करू शकता, अन्यथा शक्य नाही. ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेसाठी जातो किंवा अनेक ठिकाणांमध्ये प्रभूच्या गौरवासाठी प्रभू घेऊन जातो प्रियांनो, कितीतरी लोक इच्छा करतात की पास्टर आम्हाला पण तुमच्या बरोबर यायचं, पण नाही टिकत. लोक कान उघडे ठेवून ऐका, मी गंमत नाही सांगत आहे. जेव्हा लोक येतात ना दुःखात, अडचणीत, आणि ते सांगतात पास्टर आमच्या जीवनात असं झालं, आम्ही दुःखी आहोत आमच्या जीवनात, आणि हे बोलत असताना काही लोकांना ते ऐकण्याचा कंटाळा येतो. पास्टर चला ना आता, हे किती वेळ मावशी एकच गोष्ट सांगतेय. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या उपस्थितीत मी तुम्हाला सांगतो, मला या गोष्टीचा कंटाळा येत नाही. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. जर तुम्ही दुसऱ्यांचं दुःख नाही समजून घेऊ शकत, तर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना सुद्धा नाही करू शकत. देवाच्या संतगणांनो, पक्की गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांचं दुःख तुम्हाला कळालं पाहिजे, दुसऱ्यांच्या भावना कळायला पाहिजे. येशू ख्रिस्त कशा प्रार्थना करत आहे? एकदम अंतकरणापासून विवळ होऊन, आक्रोश करून, अश्रू गाळून तो देवाकडे प्रार्थनाने विनंती करत आहे. प्रार्थना अंतकरणापासून एकदम आत्म्यातून आली पाहिजे, आत्म्यातून. देवाच्या राज्यात टिकण्यासाठी तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत. हालेलुया. कधी तुमचा सत्कार होईल, कधी धिक्कार पण होऊ शकतो. कधी लोक आनंदाने टाळ्या वाजवतील, कधी रागाने पण बघतील, सांगता येत नाही. पण देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचं काम आपल्याला अविरत पुढे घेऊन जायचंय. जो वधस्तंभ ख्रिस्ताने आपल्याला दिलेला आहे, प्रत्येकाला दिलेला आहे, आपला स्वतःचा वधस्तंभ घेऊन ख्रिस्ताला अनुसरणं गरजेचं आहे. आज प्रभूची योजना आहे प्रियांनो. देवाच्या योजनेप्रमाणे, इच्छेप्रमाणे, वचनाप्रमाणे प्रार्थना करा. तुमची प्रार्थना सामर्थ्यवान होईल. दुसरी गोष्ट, प्रार्थना करत असताना फक्त लोक ऐकतायत म्हणून प्रार्थना करू नका. तुमच्या मनाच्या समाधानासाठी प्रार्थना करू नका. या विश्वासाने करा, स्वर्गात बसलेला पिता माझे शब्द ऐकत आहे, तो माझ्या प्रार्थनेचं आत्ता मला उत्तर देणार आहे. एक विश्वासाची हाक त्याच्याकडे मागा. आत्मेने प्रार्थना करा, कळवळून प्रार्थना करा, कळकळीने प्रार्थना करा. आणि हे करत असताना अश्रू पण येऊ शकतात, आणि नाही आले तर ग्लिसरीन लावू नका. काही लोकांना असं वाटतं असला हंबरडा फोडतील आणि डोळ्याला एक थेंब नाही. हॅलो, चेक चेक, आवाज येतो माझा? आम्हाला ॲक्टिंग नकोय, आम्हाला अनॉयटिंग पाहिजे.
येऊ शकतं रडू, नाही आलं तरी टेन्शन नाही घ्यायचं. हालेलुया. पण जी प्रार्थना आहे ती अगदी आत्म्यापासून आली पाहिजे, अगदी मनापासून परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे. मग ती प्रार्थना करायची कशी, कोण कळवणार आपल्याला? रोमकरास पत्र 8 अध्याय 26 वचन, रोमन्स चॅप्टर 8 वर्स 26. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. आत्मा काय करतो? अशक्तपणात हातभार लावतो. आत्मा, पवित्र आत्मा मदत करतो आपल्याला. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. स्पष्ट झालं वचनात? कशासाठी प्रार्थना करायची एक मानव म्हणून आपल्याला ठाऊक नाही. पण पुढे काय? पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्याने मध्यस्थी करतो. तो आत्मा तुम्हाला प्रकट करील कुठल्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करावी. तो आत्मा तुम्हाला दाखवून देईल की कुठल्या गोष्टीसाठी देवपित्याकडे तुम्ही मागावं, म्हणजे बरोबर त्या प्रार्थना विनंत्या तुमच्या प्रभू समोर सादर केल्या जातील. प्रार्थना जेव्हा कराल म्लानमुख होऊ नका. प्रार्थना करताना तोंड उतरून प्रार्थना करू नका. सुरुवातीला तुम्हाला गॅरंटी पाहिजे, मी प्रार्थना करत आहे, माझा प्रभू मला आज उत्तर देणार आहे. हालेलुया. या विश्वासाने प्रार्थना करा, परिस्थिती बदलून जाईल. परमेश्वर तुमच्या जीवनाला आशीर्वादाने, त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या गौरवाने भरल्याशिवाय राहणार नाही. परिस्थिती बदलते, देवाच्या योजनेतल्या गोष्टी मागायला सुरुवात करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगाच्या राहरीतीप्रमाणे जगायला नकोय प्रियांनो. जगाला काय वाटतं त्याच्यानुसार जगायला नकोय आम्ही. जगाला काय वाटतं किंवा त्या परिस्थितीकडे पाहून, त्या वाईट स्थितीकडे पाहून आम्ही दुःखित आणि निराश व्हावं, ही देवाची इच्छा नाही. देवाची इच्छा आहे की आम्ही प्रार्थना करावी. हालेलुया. देणारा तयार बसलेला आहे, घेणारे तयार आहेत का? हालेलुया. तो चमत्कार देणारा परमेश्वर आहे, तो त्याचं सामर्थ्य विदित करणारा परमेश्वर आहे. तो सेनांचा यहोवा देव तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलणारा देव आहे. कोण लोक आहेत की जे आज आत्म्याने आणि सामर्थ्याने देवाला हाक मारणार आहेत, जे म्हणणार आहेत की प्रभू आज मी आत्म्याने आणि खरेपणाने तुझी प्रार्थना करणार आहे, माझ्या जीवनातली परिस्थिती बदल. देवाच्या प्रिय लोकांनो, जे काम तुमच्या गेल्या पिढ्यांमध्ये तुम्ही पाहिलं नव्हतं, ती काम, ते महान गौरव या पिढ्यांमध्ये तुम्ही पाहणार आहात. या दिवसांमध्ये देवाचं मोठं आणि अद्भुत सामर्थ्य तुमच्या जीवनावरती तुम्ही आलेलं पाहाल, जे मागील दिवसात तुम्ही पाहिलं नव्हतं. हालेलुया. अशा प्रार्थना करा ज्या तुम्ही कधीच केल्या नव्हत्या. मी काय म्हणतो ऐकताय का तुम्ही? कशा प्रार्थना करा? अशा प्रार्थना करा ज्या तुम्ही कधीच केल्या नव्हत्या. असं गौरव तुम्ही पाहाल जे तुम्ही कधीच पाहिलं नव्हतं. हालेलुया. अशा प्रार्थना करा ज्या कधीच केल्या नव्हत्या. जे चमत्कार तुम्ही कधी पाहिले नव्हते, ते चमत्कार तुम्ही इथून पुढे पाहाल. हालेलुया. प्रार्थना परिस्थिती बदलून टाकते प्रियांनो. हालेलुया. प्रार्थना परिस्थिती बदलते. पहिली गोष्ट, वचनानुसार प्रार्थना करा, देवाच्या योजनेनुसार. दुसरी महत्वाची गोष्ट आपण शिकलो, प्रार्थना आत्म्यातून केली पाहिजे, फक्त शब्दांनी नकोय. प्रार्थना आत्म्यातून केली पाहिजे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि सामर्थ्याने प्रार्थना केली पाहिजे. आणि तिसरी शेवटची महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन. किती वेळा प्रार्थना करायची? दानिएल 6:10 मध्ये सांगितलंय किती वेळा प्रार्थना केली पाहिजे. दानिएल 6 अध्याय 10 वचन. दानिएलाचा नित्यक्रम होता, दानिएल 3 वेळा प्रार्थना करायचा. किती वेळा प्रार्थना करायचा? सगळ्यांनी म्हणा, 3 वेळा. देवाच्या प्रिय लोकांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा दानिएल 3 वेळा प्रार्थना करायचा. मग एलियाने पाऊस येण्यासाठी किती वेळा प्रार्थना केली? एलियाने पाऊस येण्यासाठी, अग्नी येण्यासाठी एकदाच केली. पाऊस पडण्यासाठी 7 वेळा प्रार्थना केली. किती वेळा? त्याचा असिस्टंट होता बरोबर. एलियाने प्रार्थना केली, हे प्रभू पाऊस पाठव. कळकळून प्रार्थना केली, हे प्रभू पाऊस पाठव. त्याचा असिस्टंट होता, हे बेटा वर जाऊन बघ जरा पाऊस वगैरे काय आलाय का. तो पण धावत 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 पलत 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 तिथं जाऊन पोहोचला. वरती जाऊन बघतोय, पाऊस आहे का? पाऊस आहे का? अरे आकाश तर सगळं मोकळं झालंय. येले आता पहिल्यासारखा पॉवरफुल नाही राहिला.
लास्ट टाइम करमेल डोंगरावर काय भारी पॉवरफुल प्रार्थना केली त्यांनी. एका प्रार्थनेत अग्नी अशी उतरली का सगळं भस्मच करून टाकलं. आणि आज प्रार्थना करतोय काय साधं काहीच दिसेना, पाऊस नाही की काय नाही काय नाही, काय तोंड उतरून खाली आला. एलिया म्हणतो काय रे काय झालं. कुछ नाही हुआ, कुछ नाही हुआ. काय तुम्ही अशा प्रार्थना करताय. कधी कधी काय होतं ना, विश्वासणाऱ्यांचं घरचे लोक नावं ठेवतात प्रार्थना करणाऱ्यांना. का माहितीये का, तुझ्या प्रार्थनेने दुसऱ्यांना लेकरं झाले, तुला कधी होणार आहे. तुझ्या प्रार्थनेने लंगडे बरे झाले, तुझा पाय कधी बरा होणार आहे. तुझ्या प्रार्थनेने दुसऱ्यांना चमत्कार मिळाले, तुला कधी मिळणार आहे. देव तुझ्याकडे का नाही बघत. त्यांना सांगायचं जेव्हा तो माझ्याकडे बघेल तेव्हा देवाचं फार मोठं गौरव होईल. माझा परमेश्वर मला सोडणार नाही, तो चमत्कार करणारा देव आहे. हालेलुया. एलिया आता म्हणत नाही जाऊ दे आता, कदाचित देवाची आज इच्छा नसावी. बहुतेक आपण उद्या परत येऊ आणि प्रार्थना करू. कदाचित देवाला आत्ता पाऊस द्यायचा नसेल, माहीत नाही. नाही, एलिया तुमच्या माझ्या स्वभावासारखा माणूस होता. किती लोक आमेन म्हणतील. एलियाने परत दुसऱ्यांदा प्रार्थना केली. दास वरती जातोय, बघून येतोय, पण पावसाचं काही नाव दिसेना. तिसऱ्यांदा प्रार्थना, चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा, सातव्या खेपेला ज्यावेळेस प्रार्थना केली आणि हा दास ज्यावेळेस वरती गेला त्यावेळेस त्याला मनुष्याच्या तळ हाता एवढा ढग आकाशात दिसला. तळ हाता एवढा म्हणजे एकदम लहान ढग दिसला. एलियाने राजाला निरोप पाठवला, लवकर जा, पाऊस तुला जाऊ देणार नाही. ढग केवढा आहे, तळ हाता एवढा. देवाच्या छोट्याशा हालचालीवरती मोठा विश्वास टाकायला सुरुवात करा. हालेलुया. पास्टरनी प्रार्थना केली, माझं फक्त 10%च डोकं बरं झालं. ज्याने 10% केलंय तो 100% करील. आजच करील, उद्याचा दिवस नाही लागणार. ज्या मिरॅकलला सुरुवात झाली आहे तुमच्या जीवनात, तो मिरॅकल आपल्या जीवनात टिकून धरला पाहिजे. कितीतरी लोक प्रार्थना सभांमध्ये जातात, आरोग्य मिळतं, नंतर परत त्या अडचणींमध्ये ते येतात, परत त्या संकटात ते सापडतात. का? आमची हिलिंग, आमचं आरोग्य, आमच्या जीवनातला चमत्कार आम्हाला टिकून धरता आला पाहिजे. आमेन. टिकून धरता आला पाहिजे. देवाने आशीर्वाद दिलेत, पण त्या आशीर्वादात टिकून राहण्यासाठी आम्हाला निरंतर प्रार्थना जीवनात टिकून राहायचं आहे. एलियाची प्रार्थना देवाने ऐकली. एलियाने 7 वेळा प्रार्थना केली. दानिएल 3 वेळा प्रार्थना करीत असे. पण दोन्ही उदाहरणं जुन्या करातली सांगितली. नवीन करातल्या लोकांनी किती प्रार्थना करायची. संत पौल 1 थेसलनी 5:17 मध्ये सांगतो, निरंतर प्रार्थना करा. हालेलुया. बोलो येशू मसीह की. निरंतर म्हणजे काय? नेहमीच प्रार्थनेच्या स्वभावात असा. अडचण दिसली की तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. निरंतर प्रार्थनेच्या स्वभावात देवाशी कनेक्टेड राहा, देवाच्या सामर्थ्याशी कनेक्टेड राहा. निरंतर प्रभूच्या सानिध्यात आणि सामर्थ्यात ज्यावेळेस आपण टिकून राहतो त्यावेळेस प्रभूचं मोठं आणि महान गौरव आपल्या जीवनात प्रकट होतं. प्रियांनो, 3 गोष्टी महत्वाच्या आज शिकलो आम्ही. पहिली गोष्ट, वचनानुसार प्रार्थना करा. कशानुसार? वचनानुसार. वचनाच्या बाहेर नाही जायचं. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमचं बोलणं, तुमची प्रार्थना वचनावर आधारलेली पाहिजे. वचनानुसार ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस तुमची प्रार्थना ऐकली जाते. दुसरी गोष्ट, आत्म्याने खरेपणाने ती प्रार्थना पाहिजे. अंतःकरणापासून आत्मिक प्रेरणेने केलेली प्रार्थना पाहिजे. ती प्रार्थना देव ऐकतो. आणि प्रार्थना निरंतर पाहिजे. वेळ मिळेल तशी प्रार्थना नको. प्रेज द लॉर्ड. निरंतर प्रार्थना पाहिजे, निरंतर. आता एवढं प्रार्थनेचं तुम्हाला महत्व सांगितलं. प्रार्थना सामर्थ्यवान प्रार्थना पाहिजे. तरी आमचे लोक कुठं अडकलेत माहिती का? आत्मा उत्सुक आहे पाळक साहेब, देह अशक्त. ह्या वचनाचा फायदा घेऊन खूप लोकांनी झोपा मारलेल्या आहेत चर्चमध्ये. देह अशक्त आहे पाळक साहेब.
चर्चमध्ये झोपा काढणार देह आशक्त आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, मत्तई 26:40-41 वचनामध्ये ही घटना लिहिलेली आहे. मत्तई 26:40-41. मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, हे काय, तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही? शिष्यांवर प्रभू रागवलेला आहे. तुम्ही जागवत नाही, तुमच्याकडून तुम्हाला प्रार्थना करायला सांगितली. 41 वचनात तो म्हणतो, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह आशक्त आहे. आत्मा उत्सुक आहे, देह आशक्त आहे. ज्या वेळेस ही घटना घडली गेतसेमाने बागेतली, तेव्हा पेंटिकॉसचा दिवस साजरा झाला नव्हता. पेंटिकॉस साजरा झाल्याच्या नंतर परत एकदा पेत्राच्या जीवनात अशीच अटक होण्याची परिस्थिती आली होती. आणि त्या परिस्थितीमध्ये पेत्र प्रेषित 12वा अध्याय 4 आणि 5 वचनात जर पाहिलं की पेत्र तुरुंगात आहे आणि मंडळी त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीसाठी? हालेलुया. पेत्र तुरुंगात आहे आणि मंडळी प्रार्थना करत आहे. आणि तुरुंगात पेत्र काय करत होता? काय करत होता पेत्र? जेलमध्ये झोपला होता. काय करत होता? झोपला होता. देवदूताने येऊन त्याच्या कुशीवर थाप टाकली, पेत्रा उठ आणि चल. डोळे उघडले खाटकन. त्याला वाटलं दृष्टांत, त्याला वाटलं की काहीतरी स्वप्न पाहतोय, दृष्टांत पाहतोय. आणि अशा रीतीनं तो त्या दिव्यदूताच्या मागे चाललाय. दरवाजे उघडत गेले सगळे जेलचे आणि पूर्ण पेत्राला बाहेर आल्यावर रोडवर कुठं जवळ त्या घराच्या आल्यानंतर मग पेत्राला कळालं की हा दृष्टांत नाही, प्रभूने दिव्यदूत पाठवून माझी सुटका केली आहे. हालेलुया. का पेत्र सुटला? मंडळी प्रार्थना करीत होती, पेत्र झोपला होता. आता दोन्ही झोपीमध्ये पेत्र 2 ठिकाणी या ठिकाणी आपल्याला झोपलेला पाहायला मिळतो. येशूने ज्या वेळेस गेतसेमाने बागेत प्रार्थना केली तेव्हा पण पेत्र झोपत होता. आणि पेत्र जेलमध्ये आहे, मंडळी प्रार्थना करते तेव्हा पण पेत्र झोपलाय. पण दोन्ही झोपींमध्ये फरक आहे. पहिली जी गेतसेमाने बागेतली झोप आहे ती आळसामुळे आलेली झोप आहे. पण दुसरी जी झोप आहे ना त्याची, जेलमधली, पेत्राची बंदीगृहातली, निश्चिंत होऊन झोपलाय तो. त्याला गॅरंटी आहे माझा प्रभू माझ्याबरोबर वाईट होऊ देणार नाही, कारण माझी सेवा अजून बाकी आहे. हालेलुया. देवाने दिलेलं काम अजून संपलेलं नाही, ते काम मला अजून करायचंय, एवढ्यात मी जाणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी आपण पाहतो की मंडळी प्रार्थना करत आहे. पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोकांच्या प्रार्थना आपल्याला पाहायला मिळतात. लूक 18वा अध्याय 1 ते 8 वचनामध्ये अत्याग्रही विधवा आहे, प्रार्थना करते, विनवणी करते. जो व्यक्ती माणसाला देवाला जुमानत नव्हता, बघत नव्हता, असा न्यायाधीश तिथं होता, पण विधवेने त्याच्या घरी चक्रा मारून 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 त्याला न्याय करायलाच लावला. अशा रीतीची निरंतर आमची प्रार्थना असावी ही देवाची इच्छा आहे. ज्या वेळेस तुम्ही विनंती करता देवाला, त्यावेळेस सुरुवातीलाच तुम्हाला माहित पाहिजे माझा प्रभू माझ्या प्रार्थनेचं मला उत्तर देणार आहे. आमेन. मध्यरात्रीचा दृष्टांतामध्ये पण असंच दिलंय. एका जणाच्या घरी पाहुणे आले, मित्र आले. मग त्याने शेजाऱ्यांचं घर वाजवलं दरवाजा मध्यरात्री जाऊन, आणि त्याने सांगितलं की भाकरी पाहिजेत, माझ्या घरी पाहुणे आलेत. आणि तो दरवाजा उघडे ना, परंतु ज्याला भाकरी हव्या तो दार ठोकत राहिला जोपर्यंत भाकरी मिळत नाही. आतला काय म्हटलं असेल, एकदाच्या देऊन टाकतो आणि परत जाऊन झोपतो, नाही तर हा सकाळ होईपर्यंत दरवाजात ठोकत राहील. असे काही लोक असतात की ते अजिबात मागे जात नाहीत. एकदा त्यांनी निश्चय केला की ते प्राप्त करून राहतात. देवाच्या प्रिय लोकांनो, अशी आमची प्रार्थना असावी ही परमेश्वराची इच्छा आहे. ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये प्रार्थनेचं वातावरण आहे, तुमच्या लेकरांना पण तेच प्रार्थनेचं वळण लागेल. आई वडील जे करतात, परिवारात जे घडतं, तेच पुढील पिढीला पण वळण लागणार आहे. आमचं जीवन हे प्रार्थनामय असावं ही देवाची इच्छा आहे. नीतिसूत्रे 22 आणि 6 मध्ये बायबल सांगतं, मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्याच्यापासून परावृत्त होणार नाही. जे शिक्षण आहे प्रार्थना जीवनात आम्ही स्ट्रॉंग असणार तर आमची पुढची पिढी पण त्याप्रमाणे असणार आहे. प्रियांनो, तिमत्याचा परिवार कसा होता, काय परिवारावरती संस्कार आहेत तिमत्याच्या,
वाचू आपण 2 तिमोथी पहिला अध्याय 5, 6 आणि 7. 2 तिमोथी पहिला अध्याय 5 ते 7 वचनं. तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्या ठाई आहे असा मला भरवसा आहे. काय सांगितलं या ठिकाणी वचनात? संत पौल विश्वास दर्शवत आहे की प्रार्थना जीवनात तुझी आजी होती लोईस, तुझी आई सुद्धा युनिके त्याच प्रार्थनेत होती आणि तू पण त्याच प्रार्थनेत असणार आहे, त्याच आध्यात्मिक जीवनात असणार आहे असा संत पौलाला भरोसा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस आमचं जीवन देवाच्या सानिध्यात आहे त्यावेळेस आम्ही नुसते आशीर्वादित होत नाही, परमेश्वर आमच्या पिढ्यांना आशीर्वादित करणारा देव आहे. आमचं घर प्रार्थनेचं घर असावं, आमचं घर देवाला उंचवणारं घर असावं, आमच्या जीवनामधून देवाचं गौरव होत राहिलं पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. सामर्थ्यवान प्रार्थना करण्यासाठी 3च गोष्टी गरजेच्या आहेत. देवाच्या योजनेप्रमाणे प्रार्थना करा, आत्म्याने प्रार्थना करा आणि तिसरी महत्वाची गोष्ट, ती प्रार्थना निरंतर करा. जोपर्यंत तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रार्थना करणं सोडू नका. अर्ध्यावरती प्रार्थना सोडली तर आपल्याला ज्या गोष्टी प्राप्त करायच्यात त्या प्राप्त होणार नाहीत. अर्ध्यावरती आपण थांबलो तर ज्या गोष्टी आपल्या जीवनात यायला पाहिजेत त्या मिळणार नाहीत. आम्हाला निरंतर प्रार्थनेची गरज आहे. निरंतर आमच्या या लाईफ टाईममध्ये आम्हाला देवाचं गौरव पाहायचे प्रियांनो, अद्भुत गोष्टी पाहायच्यात. ज्यावेळेस छोट्या गोष्टी आमच्या जीवनात घडतात, लहान गोष्टी घडतात, त्याच्याबद्दलही आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आमेन. तुम्ही प्रवासाला निघालात आणि तुम्ही घरातून प्रार्थना केली की प्रभू मला बसमध्ये जागा मिळू दे, आणि जागा मिळाली का देवाकडे बघणारे नाहीत, देवा तू काही केलंस का माझ्यासाठी. देवाला आम्ही धन्यवाद दिले पाहिजे. त्याला माहीत आहे तुम्ही कुठून कुठे जाणार आहात, तुम्ही काय करत आहात. तुमच्या प्रार्थना ऐकून वेळोवेळी त्या लहान लहान प्रार्थना विनंत्यांची तो तुम्हाला उत्तरं देतो आणि रोजच्या दैनंदिन जीवनात तो आम्हाला दाखवून देतो की तो आमच्या बरोबर आहे. हालेलुया. तो आमच्याशी बोलणारा, आम्हाला गोष्टी प्रकट करणारा, आमचं जीवन आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. अशा आमच्या प्रार्थना असाव्यात, ही देवाची इच्छा आहे. जेव्हा आम्ही या प्रकारे प्रार्थना करणार, आमच्या प्रार्थना सामर्थ्याच्या असतील. मागू ते प्राप्त होईल. आम्ही जेव्हा विचार करू एखाद्या गोष्टीचा, देवाचा आत्मा तुम्हाला कन्व्हिन्स करेल की ह्या गोष्टीसाठी प्रार्थना कर. कधी देवाचा आत्मा असंही तुम्हाला सांगू शकेल की ही गोष्ट देवापासून नाही, यासाठी प्रार्थना करू नको. स्पेशली तरुण पिढी, बोले येशू मसीह की. बऱ्याचदा तरुण बहगले जातात बऱ्याच ठिकाणांमध्ये, मला प्रार्थनेत तिचा चेहरा दिसतोय. जेव्हा देव एखादी गोष्ट प्रकट करील ना, तर ती गोष्ट अशा रीतीनं प्रकट करील की त्याच्यामध्ये बोलण्याची संधी माणसाला कोणाला मिळणार नाही. आपल्या आवडीनुसार आम्ही वागू नये, मला काय पटतंय ते मी बघावं, नाही, देवाच्या योजनेत काय ते आम्हाला कळालं पाहिजे. जर देव बोललाय तर त्या गोष्टींची ॲक्युरेसी पाहिजे. जर देव बोललाय तर त्या गोष्टींसाठी देवाचे चिन्ह पाहिजेत, देवाच्या योजना दिसल्या पाहिजेत. आणि त्या योजना करण्यासाठी आम्हाला वचन माहीत पाहिजे. त्या योजना करण्यासाठी आम्हाला पवित्र आत्मा पाहिजे. त्या योजना करण्यासाठी आमच्याकडं देवाच्या दासांबरोबर किंवा देवाचे जे दासी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे. काही लोक असे असतात, त्यांच्याकडे बघून आम्हाला एकदम निराशा येऊन जाते, कंटिन्यू नेगेटिव्ह बोलत राहतात. काय रे, झालं का नापास, सुरुवातच तिथून करतील. कधी त्यांच्या मुखात चांगले शब्द नसतात. काय रे, काय झालं, चेहरा उतरला एकदम, काय हरवलं काय तुझं, काय झालं, काय तुटलं फुटलं काय, काय झालं, नेहमी काहीतरी नेगेटिव्ह बोलत राहतील. त्यांना बघून पण निराशा येते. आणि काही लोक असे असतात, ते निराशेत भेटले तर मनामध्ये एक वेगळा आनंद तयार होतो. हालेलुया. भेटीनेच जे तुम्हाला प्रार्थना जीवनात प्रबळ करणारे लोक आहेत त्यांना कधीच सोडू नका. हालेलुया. ज्या लोकांमुळे तुमचं आध्यात्मिक जीवन प्रबळ आहे त्या लोकांनी तुम्हाला हाकलून जरी दिलं तरी त्यांच्यापासून दूर जाऊ नका. त्यांच्याबरोबर टिकून राहा, कारण देवाने त्या लोकांशी तुम्हाला जोडलेलं आहे.
सैतान काहीतरी संपर्क तुमचे खराब करायचा प्रयत्न करेल, पण सैतानाला वाव देऊ नका. लीन व्हा, नम्र व्हा. जिथून उन्नती आहे तिथून टिकून राहा प्रियांनो. आपल्या मंडळीमध्ये, आपल्या पाळक वर्गांशी, आपल्या मंडळीतल्या लोकांशी सदैव टिकून राहा. एकनिष्ठतेने प्रार्थना जीवनामध्ये आम्ही प्रबळ झालं पाहिजे. आता जे आपण आतापर्यंत ऐकलं, वैयक्तिक प्रार्थनेबद्दल ऐकलं, हेच तत्व आमच्या मंडळीसाठी आम्ही घेऊ शकतो. मंडळी समोर काही चॅलेंजेस आहेत. कोण लोक आहेत आपल्या चर्चचे जे चर्चला येत नाहीयेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देवाची इच्छा एकाही आत्म्याचा नाश होऊ नये. तुम्ही वाचलंय बायबलमध्ये? अरे वा, आवाज खूप उंच झालाय तुमचा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवाची इच्छा आहे एकाही आत्म्याचा नाश होऊ नये. हे वचन घेऊन तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे. एक एक टार्गेट आपल्या समोर ठेवून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देवाच्या राज्यासाठी वेळ द्या. देवाच्या राज्यासाठी आपला पैसा द्या. देवाच्या राज्यासाठी आपलं जीवन खर्ची करा प्रियांनो. त्यामुळे तुमच्या जीवनात मोठे आणि महान आशीर्वाद येतील. जो क्षण असेल रॅप्चरचा म्हणा किंवा पेटीत जाण्याचा, कुठे आहे सिमेंट्री? कोणत्या एरियात आहे? काय नाव आहे एरिया? सिंधी कॅम्पला जाणं भाग आहे की नाही? एक ना एक दिवस कितीही सिंधी कॅम्पला चुकून जायचा प्रयत्न केला, पण एक दिवस जावंच लागेल. हालेलुया. जर रॅप्चर नाही झालं तोपर्यंत सिंधी कॅम्प फिक्स आहे. हालेलुया. आणि जर माहिती आहे सिंधी कॅम्प फिक्स आहे, तर सिंधी कॅम्पला जाताना पेटीमध्ये काही सोनं चांदी कोणी टाकणार नाही. आजीच्या हातातली शेवटची अंगठी सुद्धा बोट तोडायची तयारी करतील. हे बांगड्या निघत नसल्या तर म्हातारीचे हात मोडून टाकायला बसलेत. काही सांगता येत नाही. जितना कमाया है वो यही पर छोड़ के जाना पडेगा. आणि एकदा मनुष्य गेला की परत त्याच्या ठाई सत्कर्म नंतर जोडता येत नाहीत. दारुड्यांच्या मैती करताना आमचं लई अवघड होतं. इतकं अवघड होतं. हे प्रभू, या माझ्या भावाला तू स्वर्गात स्वीकारलंस. आता मनात माहिती हे नरकातच गेलं असं, याला काय दुसरा काय कुठं जायचं काय हेच नाही. पण जर काय विरोधात बोलावं, नातेवाईक बाजूला दुसरा खड्डा घेतील. गप्प बसलेलं बरं. जर हे जीवन देवाने दिलंय, तर हे जीवन देवाच्या गौरवासाठी कामी पडलं पाहिजे. प्रार्थना जीवनात प्रबळ व्हा प्रियांनो. आणि साधारण प्रार्थना करून ऑब्झर्व करायचं. प्रार्थना विनंती ठेवली आहे ना, त्याचं पुढं काय झालं याच्याकडे बघायचं. फक्त प्रार्थना करून सोडून देऊ नका. त्या गोष्टीचा फॉलोअप घ्या. मी प्रार्थना केली होती अशा गावामध्ये, असा प्रॉब्लेम आहे, देवा ते काय झालं? आज महाराष्ट्रावर संकट आहे. कितीतरी ठिकाणी असा पाऊस पडलाय की शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कोण प्रार्थना करणार या शेतकऱ्यांसाठी? ही ख्रिस्ती लोकांनी कान उघडं ठेवून ऐकलं पाहिजे. ही तुमची प्रार्थनेची जबाबदारी आहे. ज्या राज्यात आपण राहतोय हे राज्य प्रभूने आशीर्वादित करावं, आपल्या भारत देशाला आशीर्वादित करावं, ही आमची रोज प्रार्थना पाहिजे. आमेन. देवाच्या प्रिय लोकांना, आज आपलं जीवन प्रभूला समर्पित करू. आणि प्रार्थना सामर्थ्यवान होण्यासाठी ज्या 3 गोष्टी आज आपण प्रभूकडून शिकलो आहोत, त्या गोष्टींमध्ये आज नंतर आपण अधिकाधिक प्रबळ व्हायचा प्रयत्न करू. रोज प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा. परमेश्वर तुमच्या प्रार्थनांची उत्तरं दिल्याशिवाय राहणार नाही. आमेन.